आता रिडेव्हलपमेंट त्या संचालकांना अधिकारच त्यांनी दिलेला नाही त्या जीबी मध्ये बायलॉज मध्ये की संचालकांनी ठरवायचं की आमच्या मनात आलं की रिडेव्हलपमेंट करायचं, तर सगळ्यांच्या वतीनं हे 5 लोक निर्णय घेऊ शकत नाही, तो अधिकार त्यांना दिलेला नाही. मग याच्याकरता तुम्हाला जनरल बॉडी मीटिंगकडे जावं लागतं. मग याच्याकरता ते शक्यतो स्पेशल जनरल बॉडी मीटिंग असते की याच कारणाकरता ती घेतली जाते, ज्याला आपण विशेष सर्वसाधारण सभा असा त्याचा उल्लेख केला जातो. आता विशेष सर्वसाधारण सभेच्या बाबतीत पण गैरसमज खूप आहेत. मी वाचलं काही ठिकाणी, तिथं असं लिहिलं की कमीत कमी त्या सोसायटी जेवढे सदस्य आहेत त्याच्या 20% लोकांनी पहिलं रिक्विजिट दिलं पाहिजे. बरोबर, रिक्विजिशन तसं काय नाहीये. जनरल बॉडी सभा असं म्हणते त्या अध्यक्षाला जर वाटलं की जनरल विशेष सर्वसाधारण सभा घ्यायची कारण हे आहे तर तो स्वतः घेऊ शकतो. त्याला कुठेही 20% लोकांच्या संमतीची गरज नाही. अध्यक्ष स्वतः घेऊ शकतो. अध्यक्ष नाही घेतलं तर त्याचे जे संचालक मंडळ असतं, व्यवस्थापन समिती असते, त्यातल्या 51% लोकांनी जर ठरवलं मेजॉरिटीने की विशेष सर्वसाधारण सभा घ्यायची तरी ते घेऊ शकतात. दोघांनी नाही घेतली पण सोसायटीच्या लोकांना जर हवी असेल मग मात्र सोसायटीतल्या 20% 1/5 लोकांनी एक रिक्विजिशन द्यायचं, आम्हाला या मुद्द्याकरता विशेष सर्वसाधारण सभा तुम्ही बोलवावी त्याची विनंती करायची. ती विनंती केल्यानंतर कंपल्सरी त्या अध्यक्षाला त्या सेक्रेटरीला 1 महिन्याच्या आतमध्ये ती सभा घ्यावीच लागते. जर त्याने ती घेतली नाही तर रजिस्ट्रार ती सभा बोलवतो आणि त्या सभेचा सगळा खर्च हे जे सभा न घेणारी लोक आहेत ना त्यांच्या व्यक्तिगत पॉकेटमधून तो वसूल केला जातो. त्यामुळे ही त्यांना पनिशमेंट आहे. त्यामुळं आणि या पद्धतीचा कायदा आहे. कायदा